मुंबईमध्ये पाहायला गेलं तर सगळीकडेच रस्ते दुरुस्ती करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगराणी, त्यांनी 31 मे पर्यंत डेडलाईन या कंत्राटदारांना दिली आहे। आपल्यासोबत शीतल म्हात्रे आहेत, काँग्रेसचे नेते, त्यांनी त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल मॅम, जे आपण पाहत आहात जे रस्ते दुरुस्ती करण्याचे काम आहे 31 मे पर्यंत महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांनी डेडलाईन दिलेलं आहे, त्या गतीने ते काम होताना आपल्याला दिसत आहे का? सगळ्यात पहिलं आयुक्तांनी आता 31 मेची डेडलाईन दिलेली आहे, म्हणजे कमान दीड एक महिना, 6 महिने 8 महिन्यापासून ज्या रस्त्याचं काम चालू आहे आणि ती झालेलीच 8 महिन्यात ती 1.5 महिन्यात पूर्ण होतील का, आणि केले तर त्याच्या कामाचा दर्जा काय असेल, त्याची क्वालिटी काय असेल, ह्याच्यावर मला प्रश्न आहे। मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये रस्ते दुरुस्तीचे काम किमान 900 रस्ते दुरुस्ती 900 किलोमीटर जे रस्ते आहेत ते दुरुस्ती करण्यात, एवढ्या मोठ्या प्रमाणात जे रस्ते दुरुस्ती करण्याचं काम निर्णय या महानगरपालिकेने घेतलेलं आहे, ते एकंदरीत एकत्र होऊ शकतं का? सगळ्यात पहिलं तर गेले 97 ते 99 पासून 2023 पर्यंत जेवढ्या किमतीचे रस्ते झाले ना त्याच्यापेक्षा जास्त किमतीचे 2 वर्षात झालेत। म्हणजे नक्कीच आपल्याला एवढे जे फेज 1 आणि फेज 2 मला वाटते 12,000 कोटी रुपयांचे रस्ते जे 2 वर्षात येतात, नक्कीच त्याची आपल्याला गरज होती का, की ज्या गोष्टी गरजेच्या होत्या, जिकडे जिकडे इन्फ्रास्ट्रक्चर लॅकिंग होतं ते करणं गरजेचं आहे। मला कुठेतरी वाटतंय की हे नुसतं आपले जे कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत त्यांच्या फायद्यासाठी हे घेतलेले आहेत। आपण पाहायला गेलं तर पावसाळा आपल्याला लगेच येत आहे, पावसाळा येत आहे, पावसाच्या गतीने ते नाले सफाईचं काम तेही आपल्याला त्या गतीने होताना दिसत नाहीये। महानगरपालिका कुठे ना कुठे फेल होते आपल्याला वाटते का? पूर्णपणे महानगरपालिका फेल झालेली आहे। पहिलं कसं इलेक्शन व्हायचं, नगरसेवक निवडून यायचं, रस्त्यावर ते उतरायचं आणि जर कामाची एक लक्ष ठेवायची, सुपरविजन करायची, पण आता नगरसेवक नसल्यामुळे आपल्या मनमर्जीने अधिकारी चालवतात। तुम्ही जसं म्हटलात नाले सफाई ते त्यांच्या मर्जीने करतात, नाही करत आहे। आता या रस्त्याचे पूर्ण मुंबई हाहाकार करते, बंद चालली आहे, तरी कुठल्याही अधिकाऱ्यांना काहीही फरक नाही पडत। वारंवार पाण्याच्या लाईन फुटतात, वारंवार सिवरेज लाईन फुटतात, कंटॅमिनेशन होते आणि 6-6, 8-8 महिने जर रस्ता होत नाही, आता 1.5 महिन्यात पूर्ण करायला सांगितलंय। म्हणजे आता पावसाळा आला की आपल्याला 2005 मध्ये जी परिस्थिती मुंबईला भोगावी लागली ती तर भोगावी लागणार। आपल्यासोबत एक स्थानिक पण आहेत, स्थानिक नागरिक पण आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल काका, जे आपल्याकडे जे रस्ते बनत आहेत ते चांगल्या दर्जाचे होतात आपल्याला वाटतंय का? तसं पाहिलं तर बृहन्मुंबई पालिका इथे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे। इकडचा नागरिक आहे, इथे बऱ्याच वेळा झालाय की अनधिकृत सगळे बघतच नाही, कोणी गटरावरती झाकणं टाकलेली आहे, ते प्रॉपर बसत नाहीये, त्याचे पत्रे वरती आले आहेत। आता मॅडमला इथे दाखवलं आम्ही किंवा हे पत्रे झाले लोकांना लागतात आहे। दुसरी गोष्ट चेंबर जे बांधले गेले आहे ते प्रॉपर बांधलेलं नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पाण्याच्या लाईन ज्या सोसायटीला जातात, या जुन्या लाईन जसं तसं सिमेंटमध्ये जमा केलेल्या आहेत। ऍक्च्युली त्यांच्या पेपर मध्ये असं लिहिलेलं आहे की पाण्याची लाईन देताना ती नवीन सोसायटीला बदली करून द्यायची, असं हे त्यांच्या पेपर वर्क मध्ये लिहिलेलं आहे। असं असताना देखील डायरेक्ट फास्ट ट्रॅक मध्ये काय माहिती त्यांना ऑर्डर आली आहे, वरून काय आली माहित नाही, एवढा फास्ट ट्रॅक मध्ये कामं होतात आहे, इथे पीक लावणं म्हणजे मराठीत म्हणतात पीक लावणं काम चालू आहे। या गोष्टीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये, आणि याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची सळई मराठीत म्हणतात ते टाकण्यात आलेली नाहीये। काय काम चाललंय जनतेला देखील कळलं नाहीये, काहीतरी कुठे भ्रष्टाचार म्हणा किंवा कुठे काय चाललेलं याच्या मागे, याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे। नगरसेवक आता पद नाहीये, त्यामुळे आमच्यासारख्या नागरिकांकडे विचारा, बीएमसीला जर फोन केला तर हे लोक विचारायला देखील तयार नाही, आमचा फोन उचलत नाहीये। हा येथील तिकडे कॉन्ट्रॅक्टरला सांगा, कॉन्ट्रॅक्टर पाईपलाईन बदली करते, कॉन्ट्रॅक्टर बोलतात बीएमसीला सांगा, आणि इथे आपण प्रत्यक्षात बघा की पाण्याची मेन लाईन एक गटारातून चाललेली आहे, तर हे योग्य नाही। आपण पाहू शकतो रस्त्याने पूर्ण मुंबईत धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सुद्धा सामना करावा लागतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, न्यूज मराठी 25/7 मुंबई। 24 तासात पहिला तर या लोकांनी ह्या ग्रुप्स कापायचे आणि थर्मोकॉल शीट टाकायची, जेणेकरून हे जेव्हा वाटे केलं ना तेव्हा म्हणजे स्ट्रेंथसाठी हे लोक आहे ना कधी कधी ग्रुप कापतच होते, आणि 24 तासासाठी एवढं करायचं, कारण जर कडक झाला कॉन्क्रीट त्याच्यानंतर ग्रुप कापली ना की वाकडी तिकडी होते ना, अख्खे क्रॅक्स पडतात आपल्याला पण ती आतमध्ये 7-8 सेंटीमीटर जायला पाहिजे, जी कधीच गेलेली ना, त्याच्यात कुठेच त्याला कोणी थर्मोकॉल टाकला नाही।
आपण पाहायला गेलं तर आज शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली. कोरोनानंतर ही पहिली पडझड होती की एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केट घसरलेलं आहे. आपल्यासोबत शेअर मार्केट तज्ञ आहेत, ज्यांना त्यांच्याशी आपण बोलूया. सर, क्या कहना चाहेंगे जो शेयर मार्केट आज जो 4000 अंक से गिरा, खुला माइनस में खुला, उसके बारे में आपकी क्या प्रतिक्रिया होगी, किस कारण से गिरा? सबसे पहले तो जो 4000 अंक से मार्केट आज खुला है, अगर वो उसी अगर कवरेज 1000 पॉइंट का नहीं आया होता तो ये और भी बड़ी मंदी के रूप में जा सकता था। और इसका कहीं ना कहीं तो मुख्य कारण जो हमारे डोनाल्ड ट्रंप है, उनका जो टैक्स पे बढ़ोतरी हो रही है, ये खाली इंडिया में ही नहीं, चाइना से लेकर हर देश में मंदी बहुत बड़ी आ गई है इसको देखते हुए, इस जो उनका टैक्सेस है। और जो आज के जो हमारे नई पीढ़ी है, जैसे जो नए बायर्स है, नए जो स्टॉक मार्केट में जो काम करने का सोच रहे, उनमें बहुत बड़ा डर का माहौल पैदा हो गया। जिस तरह से मार्केट 2500 पॉइंट 3000 पॉइंट जो टूटा है, उससे हर एक इंसान के अंदर इतनी बड़ी डर की माहौल पैदा हो गया है कि काम करने से पहले जैसे सोच रहे। नए बायर्स के लिए ये गोल्डन अपॉर्चुनिटी होगी शेयर में जो इन्वेस्ट करेंगे, उसके उनके लिए जो गोल्डन अपॉर्चुनिटी होगी आपके हिसाब से? मेरे हिसाब से तो ये सही समय नहीं है परचेज करने का, क्योंकि मार्केट कहाँ पे कौन सा मोड़ लगा वो किसी को नहीं पता है। आए दिन जो नया नया जो मार्केट में डाउनफॉल आ रहा है, आज 2500 3000 पॉइंट 4000 पॉइंट मार्केट टूटा है, कल यही मंदी डर के माहौल से बाजार टूटेगा। तो इस तरह का बाजार में इन्वेस्टमेंट करने से पहले 4 बार सोच लेना चाहिए, आपको स्टडी कर लेना चाहिए और सोच समझ के इन्वेस्टमेंट करना चाहिए, नहीं तो कहीं ना कहीं बहुत बड़ा नुकसान का इसमें झेलना पड़ सकता है। आपको लगता है कि आर्थिक मंदी भारत को झेलना पड़ सकता है इस वजह से? अनफॉर्चुनेटली आपको देख ही रहे हो, जिस तरह से जो नुकसान आज का आया है, उसका अनुमान तो हम नहीं लगा सकते किसी तरह से, बट अगर इसी तरह से चलता रहा तो बहुत बड़ा मार्केट क्रैश होने के चांसेस इसमें है। देखा जाए तो अप्रैल का जो महीना है, ये आर्थिक जो वर्ष होता है, वो आर्थिक वर्ष का नया महीना होता है, जो पहला महीना होता है, उसमें शेयर मार्केट इस तरह गिरना, और जो कई लोग अप्रेजल के मोमेंट पे होते हैं, जो कॉर्पोरेट एम्प्लॉइज है, उनका अप्रेजल होता है, वो रुकेंगे और कहीं ना कहीं इकोनॉमी में जो इफेक्ट है उसमें देखने को मिल सकता है आपके कहने में? अभी वो तो कहीं ना कहीं पे उस पर भी एक छोटा सा उसका आप देख सकते हो, बट अभी भी चांसेस है कि मार्केट रिकवर करना चाहिए, नहीं तो बहुत बड़ा मंदी का माहौल पैदा हो जाएगा। पाहायला गेलं तर शेअर मार्केटचे तज्ञ त्यांचं म्हणणं आहे की हे कुठपर्यंत जाऊ शकतं हे त्यांनाही सांगता येणार नाही, प्रिडिक्ट करता येणार नाही. कॅमेरा पर्सन सह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई.